कारण का? मर्यादा. कसली मर्यादा? माझ्या प्रमाण जो हा 7वा अवतार घेतलाय तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतार घेतला. प्रत्येक गोष्टीला वेदा मर्यादा देणार आहेत. आणि मनुष्य कोटी जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगी देव तत्व जरी वास्तव्य करत असलं तरी काही गोष्टींना प्रमाण आणि वेदा मर्यादा आहेत. आणि त्या वेदा मर्यादाच्या अनुषंगानं हा अश्वमेध यज्ञ करून त्याला क्रमप्राप्त ठरलं. नेमकं कारण मी विचारतो. मेधा मर्यादा मला सांगू नका. अश्वमेध यज्ञ जर तुम्ही करता आहात मग तो अश्वमेध यज्ञ करणं बघतो. अश्वमेध यज्ञ तुम्ही का करता? याचा संकल्प तुमच्या बरोबर रामचंद्रानं सोडलेला आहे. मग तो नेमका संकल्प काय सोडला तो पहिल्यांदा ज्याच्या मुलाशी केलं लंकादी श्रावण. काय ते? जो लंकादी श्रावणाचा वध केला तो प्रकांड पंडित असलेला ब्राह्मणाचा वध झाला. ती ब्रह्महत्या मागं लागली. वा. देव तत्व जरी असलो तरी ब्रह्महत्या जर का मागं लागली तरी देव तत्व जरी असलं तरी देवतत्वाच्या सुद्धा ती मागं लागते. माझा प्रभू हा मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं मानव कोटी जन्माला आल्यामुळं त्या ब्रह्महत्येचं कुठंतरी शल्यताच्या अंतर्यामी पोहोचू लागलो आणि या पापाचा क्षालनार्थ हा अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केला. फक्त ब्रह्महत्येच्या पापक सलनार्थ की अन्य हेतू आहे त्याच्या बरोबर? नेमकं काय म्हणायचं आपल्याला? नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला कळत आहे, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही आहात. माझ्या प्रभूच्या हातून जी ब्रह्महत्या घडली त्या ब्रह्महत्येसाठी माझ्या प्रभूनं अश्वमेध यज्ञ केला. नव्हे तर सारी पृथ्वी ही एक क्षत्रिय होई. सारे राजकर्ते एका छत्र छायेखाली यावे म्हणून हा अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे हा यज्ञ करण्यामागची ही दोन ठोस कारण आहे. होय. पहिलं कारण म्हणजे ब्रह्महत्या. ब्रह्महत्या तुमच्या प्रभाकरणी घडली. या विश्वाच्या ठाई ब्रह्महत्या, गोहत्या, बालहत्या, स्त्री हत्या याच्यासारख्या अनेक हत्या नव्हे तर याच्यापेक्षा सुद्धा मोहन पाप आहे. अशी पाप ज्यावेळी एखाद्या माणसाकडून घडली जातात त्या पापाचं पापक्षालन करण्यासाठी अश्वमेध सोडून सुद्धा अनेक मार्ग आहेत. आणि ते मार्ग कोणते असतील तर शास्त्रानुसार आणि धर्मतत्वानुसार लक्ष गायत्री पुरस्चरण जर का केलं असेल ना तर या पापातून मुक्तता होते. आता या पापातून मुक्तता जर लक्ष गायत्री पुरस्चरणातून होत असेल तर अश्वमेध यज्ञ करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट ही लक्ष गायत्री पुरस्चरण करण्यासाठी तुमच्या अयोध्येत ब्राह्मण नाही असंही होऊ शकत नाही. त्यामुळे हा पर्याय असताना सुद्धा तुमच्या प्रभूनं अश्वमेध यज्ञाचाच पर्याय निवडला. आता याच्या मागं खरं दुसरं कारण कोणतं होतं तर या समस्त पृथ्वीवर त्याला सत्ता निर्माण करायची होती. एक छत्र राज्य स्थापन करायचं आहे आणि या उद्देशानं त्याला हा अश्वमेध यज्ञ आरंभला आहे. गोष्ट मान्य आहे? मग मला सांगा हा यज्ञ करण्यापूर्वी या यज्ञाचे दोन निर्णय ठरले जातात. ते दोन निर्णय कोणते माहिती आहेत का तुम्हाला? हा यज्ञ करण्यापूर्वी दोन निर्णय ठरले जातात आणि ते दोन निर्णय कोणते आहेत माहिती आहे का? पहिला निर्णय या विश्वाच्या ठाई या समस्त पृथ्वीच्या पटांगणावर जेवढी राज्य आहे त्या समस्त राज्यातील राजकर्त्यांना मैत्री तत्वाचा संदेश पाठवणं. मैत्री तत्वाचा संदेश जर अमान्य झाला असेल तरच युद्ध करणं. ही दोनच तत्व या अश्वमेधात बाळगली जातात. मग हे पहिलं तत्व सामंजस्यानं मिटणार होतं. मग ते पहिलं तत्व बाजूला घेऊन ही नरहत्या ही हत्या तुम्ही का करता? अश्वमेध